सचिन तळाई करतोय. सेमीफायनलचा हा पहिला सामना मैदानावरती सुरू आहे. शिवाय नांदगाव वर्सेस वादळ खारीपाडा. पहिली चढाई सचिनची आपण पाहतो. त्याच्यामध्ये चित्रपट आपल्याला पाहायला मिळतो. तर म्हणतात शिवाय नांदगाव संघावरती चाल करतोय. त्याच्यासाठी बोनस ऑन आहे. दोन गडी बाद करतोय. 2 गुण वादळ खाली पडत. पहिला सामना होता म्हणून लाईव्ह बघ काय लाईव्ह बघ सांगा ना तुम्ही लाईव्ह बघा. मारला तर ओंकार मैत्रीसाठी सुवर्ण संधी आहे. रोडवर आहे. जर ओंकार शिवसिंधू कॉन्ट्रॅक्शनचे मालक आदरणीय जनार्दन देवीकर यांच्याकडून ही ओंकारसाठी संधी आहे. ही सुवर्ण संधी आहे. ओंकारसाठी आगळा वेगळा पारितोषिक आपण या मैदानावर सेमीफायनल मध्ये पाहतोय. तर लोणाचा बोजा देखील आलाय. शिवाय नांदगाव संघाच्या बाजूने आपण पाहतोय की सेमीफायनलचा हा पहिला सामना मैदानावरती सुरू आहे आणि झटपट खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. शापूरकरची लढाई आपण पाहतो. एक तास ते माघारी परत त्याला प्रत्युत्तर योगेश मुंबई. टार्गेटच केलाय आपल्याला. वादळ खारीपाडा संघाच्या प्रणामध्ये चढाई करतोय आणि आपण पाहतोय की सचिनच्या चढाईला यश देखील येते. दोन्ही संघ आपण सुरुवातीच्या संघापासून सांगतोय की दोन्ही संघ सध्या रायगड जिल्ह्यामध्ये चांगला खेळ करतायत. आपल्या संघाचं नाव मोठं करतायत. आपलं स्वतःचं नाव मोठं करतायत. आपल्या तालुक्याचं नाव मोठं करतायत. म्हणताय पुन्हा एकदा आपण पाहतोय की चढाई आणि एक सुंदर पकड पाहायला मिळाली. मंथन पाहत होतोय. पियुष शाहूरकर घटनापतीचा बलिदान केलेला उंचपुरा चढाई बाजार त्याच्यासमोर 5 क्षेत्ररक्षण आपल्याला वादळ खारीपाडा संघाचं पाहायला मिळत आहे. मजगाव व सगळी समाज मजगाव यांच्या माध्यमातून ही राबवली जाणारी स्पर्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2024 आणि या स्पर्धेचा हा सेमीफायनलचा पहिला सामना. त्याच्यामधून आपल्याला कळेल की अंतिम सामन्यामध्ये धडक मारणारा पहिला संघ. त्याच्यानंतर सेमीफायनलचा दुसरा सामना देखील आपण पाहणार. शिवलिंग वालवटी वर्सेस संघर्ष मजगाव. दोनही संघांना विनंती असेल आपण तयारी करायची पुढील सामना खेळण्यासाठी. पुन्हा एकदा
ओंकार मिस्त्रीने ओंकार गाणारला बाद केलंय. सचिनसाठी बोनस ऑन आहे. सचिन रिंगताचे माघारी परत पुन्हा एकदा ओंकार मिस्त्री. इथे मात्र प्रीतम कुंभरोडकरसाठी देखील एक सुवर्ण संधी आहे. एका चढाईमध्ये जर बोनस गुण मिळवला तर 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. शिवशंभू कंस्ट्रक्शनचे मालक आदरणीय जनार्दन दिवेकर यांच्याकडून हे या ठिकाणी पारितोषिक लागले. परंतु ही सुवर्ण संधी प्रीतम कुंभरोड. तर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. 3 नंबरची जर्सी परिधान केलेला सचिन चढाई करतो. त्याच्यासमोर प्राप्त क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आपण 11 गुणांची आघाडी देखील पाहिली की वादळ खारीकवाडा या संघाकडे मध्यंतरपर्यंतचा गुणाफलक आपल्यापर्यंत असा आलाय. कोणता संघ असेल जो अंतिम सामन्यामध्ये धडक मारेल. खूप कठोर प्रयत्न होता परंतु कोणत्याही प्रकारे निर्णय येत नाहीये. रिकामी असेल परंतु सचिन त्याला प्रत्युत्तर ओंकार मिस्त्री. त्यानंतर जिल्ह्याचे परिधान केलेला वादळ खारीकवाडा या संघाचा नावाप्रमाणे वादळ म्हणजे ओंकार मिस्त्री अशी त्याची ओळख आहे. नागेश माळी याच्यासाठी देखील सुवर्ण संधी आहे. नागेश माळी यांनी जर चढाई केली फक्त चढाई केली तरी 100 रुपयाचे कॅश प्राइज असेल. शिवशंभू कंस्ट्रक्शनचे मालक आदरणीय जनार्दन दिवेकर यांच्याकडून नागेश माळी यांनी एक चढाई केली तरी 100 रुपयाचा कॅश प्राइज. आणि प्रीतम कुंभरोडकरसाठी सुवर्ण संधी आहे. एका चढाईमध्ये जर बोनस गुण मिळवला तर सचिन पुन्हा एकदा शिवाय नांदगाव संघाचा एक आधारस्तंभ चढाई बांधत संघ पिचाळीवर असताना आपण पाहतोय की खूप खोलवर प्रयत्न करतोय गुण मिळवण्याचा. आणि त्याच प्रयत्नात आपण पाहिलंय की पुन्हा एकदा एक प्रकार पाहायला मिळाले. नागेश माळी याच्यासाठी सुवर्ण आहे. ही सुवर्ण संधी नागेशसाठी असणार आहे. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं असताना गुणफलक आपण ऐकतो. काय सामना मात्र अंतिम टप्प्यामध्ये आहे. काही क्षणातच आपल्याला 100 रुपये घेऊन जायचं आहे. नक्कीच 100 रुपयाचा अंदाज झालाय. प्रीतम कुंभरोडकर जे पारितोषिक या ठिकाणी आदरणीय जनार्दन दिवेकर यांच्या माध्यमातून नागेश जोरदार तयार झाला पाहिजे. नागेशसाठी फक्त चढाईसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी लागलेला आहे. आणि पकड देखील झाली. नागेश बाद होते तर 100 रुपयाचा हकदार झालेला आहे. तर योगेश शिंदेची गाडी आपण मैदानावरती पाहतोय. त्यांचे प्रयत्न केल्यानंतर माघारी परतला. सामना मात्र संपुष्टात आपण पाहतोय.
मागाशी आता पण मी मागाशी पुढील सामना खेळण्यासाठी दोन्ही संघांना विनंती करतो की आपण आपले संघ तयार ठेवायचे. मैदानावरचा चालू सामना संपण्यासाठी काही खेळ शिल्लक आहेत. शिवलिंग वालवाटी संघर्ष मजगाव खेळाय ना दोनही संघांनी या पुढील सामन्यासाठी तयारी करायच्या. मागाशी गेला डोक्यात आपल्याला तिसरा आणि अंतिम पुकार मिळतोय शिवलिंग वालवाटी संघर्ष मजगाव.